नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 5 एप्रिल रविवारचा दिवस आहे आणि या दिवशी चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आली आहे. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील 4थ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान गणेशांची विशेष पूजा केली जाते. अनेक भाविक या दिवशी उपवास करतात कारण त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहावा अशी त्यांची श्रद्धा असते. संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटांपासून मुक्तता. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि व्रत भक्तांना अनेक प्रकारचे लाभ देतात आणि जीवन अधिक सुखकर आणि अडथळामुक्त बनवतात असं मानलं जातं. पुराणांमध्ये देखील या व्रताचं महत्त्व खूप सुंदर पद्धतीने सांगितलं गेलं आहे. भगवान गणेश हे विद्या आणि कलेचे अधिपती मानले जातात आणि त्यामुळे शिक्षणात किंवा कलेच्या साधनेत अडचणी येत असतील तर चतुर्थीचे व्रत केल्याने या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणपतीची वेगवेगळ्या नावांनी पूजा केली जाते आणि सध्या चालू असलेल्या चैत्र महिन्यात विकट महागणपतीच्या नावाने हे व्रत केलं जातं. विकट महागणपती हा गणपतीचा एक विशेष अवतार मानला जातो आणि त्यांची सवारी मयूर आहे. हा अवतार विशेषतः कठीण आणि विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला गेला असे सांगितलं जातं. कामासूर नावाच्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी गणपती बाप्पांनी हा विकट अवतार धारण केला होता अशी कथा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी उपवास करून आणि भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी देखील दूर होतात आणि बाप्पा आपल्याला शुभ फळ देतात अशी श्रद्धा आहे. अनेक व्रतांमध्ये चतुर्थीचं व्रत अत्यंत श्रेष्ठ आणि प्रभावी मानले जाते कारण या व्रतामुळे मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. विशेषतः आई वडिलांनी हे व्रत केल्यास मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळते. त्यामुळे हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्यास त्याचा अधिक लाभ मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी हरकत नाही, पण सकाळी लवकर उठून एका विशेष झाडाचं पान घरी आणायचं आहे आणि या छोट्याशा उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात, शत्रू शांत होऊ शकतात आणि घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते अशी श्रद्धा आहे. अगदी कठीण वाटणाऱ्या इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. नेमकं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो खूप साधा, सात्विक आणि मनापासून श्रद्धेने केला तर अत्यंत प्रभावी ठरतो. कारण ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरात हळूहळू सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागते. आणि विशेष म्हणजे हा मराठी हिंदू नववर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थीचा दिवस असल्यामुळे या उपायाला अधिकच धार्मिक महत्त्व प्राप्त होतं. चैत्र महिना म्हणजेच नवचैतन्याचा, नव्या सुरुवातीचा काळ मानला जातो आणि या महिन्यात येणारी ही चतुर्थी म्हणजे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी एक सुंदर आणि सकारात्मक संधी आहे असं मानलं जातं. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की जणू तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे हळूहळू उघडायला सुरुवात होते आणि त्याचे परिणाम पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटू शकतं. पण त्यासाठी हा उपाय योग्य वेळेत आणि श्रद्धेनं करणं हे महत्त्वाचं आहे. हा उपाय करण्यासाठी उद्या रविवारी शक्यतो सकाळी 12 वाजण्याच्या आत वेळ काढा आणि जर काही कारणामुळे तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. घरातील स्त्री, पुरुष किंवा मुलं कोणालाही हा उपाय करता येईल कारण यामध्ये कोणतीही कठीण गोष्ट नाही, फक्त मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
तर तुमच्या घरात वारंवार वादविवाद होत असतील, मतभेद वाढत असतील किंवा घरातील वातावरण काहीसे तणावपूर्वक वाटत असेल, तसेच कधी कधी आपल्याला असंही वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर आपल्या सुखी संसारावर पडली आहे किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे समोर गोड बोलतात पण मागून आपल्या विरोधात विचार करत असतात, तर अशा नकारात्मक गोष्टींवर मात करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो असं मानलं जातं. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणात किंवा प्रगतीत अडथळे येत असतील किंवा घरातील कमावत्या व्यक्तीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर त्यावरती सुद्धा हा उपाय सकारात्मक परिणाम देतो अशी श्रद्धा आहे. असंही म्हटलं जातं की या उपायामुळे घरातील जुने आर्थिक अडथळे कमी होऊ लागतात, दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि जीवनात सकारात्मक बदल हळूहळू दिसू लागतात. पण त्यासोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की चांगले कर्म, चांगले विचार आणि इतरांशी प्रामाणिक वागणूक यामुळेच खऱ्या अर्थाने जीवन बदलतं. कारण आपण जितके चांगले करतो तितकेच चांगले ते आपल्याकडे अनेक पटींनी परत येतं. आपण अनेकदा खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो, पण तरीही अपेक्षित फळ मिळत नाही. घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा सतत काही ना काही अडचणी निर्माण होत राहतात. यामागे घरातील कधी नकारात्मक ऊर्जा किंवा काही सूक्ष्म दोष कारणीभूत असू शकतात, ज्यामुळे नशिबाची साथ मिळत नाही असं वाटू लागतं. तसेच आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात, लहान असो व मोठ्या असो, पण त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. अशा वेळी मन खट्टू होतं. असं मानलं जातं की काही वेळा आपल्या कुंडलीतलीच ग्रहांची स्थिती कमजोर असली तरीही अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात. पण चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने केलेला हा छोटासा उपाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि हळूहळू परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यास मदत करतो. आपल्या पुराणांमध्ये काही विशिष्ट झाडांचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे, कारण त्या झाडांमध्ये दैवी शक्तीचा वास असल्याची श्रद्धा आहे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने या झाडाच्या संबंधित उपाय केले तर त्या दैवी ऊर्जेचा लाभ आपल्याला मिळतो आणि त्यातून शुभ फळ हे प्राप्त होतं असं मानलं जातं. असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तेजपत्ता. जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरामध्ये तेजपत्रा म्हणजेच तमालपत्र जे आहे तर ते पाहायला मिळतं आणि त्याचा योग्य वापर करून लक्ष्मी आणि भगवान कुबेर, भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद आपण मिळवू शकतो. हे पान केवळ नावानेच मसालेदार नाही तर ते पदार्थ आणि खाद्यपदार्थाची चव आणि सुगंध ज्या प्रकारे वाढवतो त्याच प्रकारे ते जीवन सुगंधित करू शकते, ज्यामुळे सर्व प्रकारची कर्ज दूर होतील पण पैशांची कमतरताही भासणार नाही. तमालपत्र दैवी लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान श्री गणेश, बुधग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते. कुबेर संपूर्ण वनस्पतीमध्ये, बुध हिरव्या पानांमध्ये आणि देवी लक्ष्मी कोरड्या आणि सुगंधित पानामध्ये वास करते आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये हे रोप लावलं जातं त्या घराच्या अंगणात पिढ्यानपिढ्या शिक्षण आणि संपत्तीही चालू राहते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य, मोदक सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. धूप, अगरबत्ती, दीप लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शक्यतो हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या आधी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट पोहोचला किंवा तुम्ही लेट पाहिला तर तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळपर्यंत सुद्धा कधीही करू शकता, काहीही अडचण नाही. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे. जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तमालपत्र असेल तर तेच तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही नवीन आणलं तरी सुद्धा चालेल. फक्त तमालपत्र घेताना चांगलं घ्यायचं आहे, ज्याला देठ आहे, कुठेही फाटलेलं नाही असं चांगलं अखंड तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन असेल तर ते घ्यायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे आर्थिक अडचणी असेल तर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती लिहा. कर्ज असेल तर कर्जमुक्ती लिहा किंवा शिक्षणाच्या संबंधित मुलांच्या काही अडचणी असतील तर तशी इच्छा लिहा. शत्रू असेल तर तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे. शत्रुनाश, शत्रुनष्ट किंवा इतर तुमची शारीरिक, मानसिक जी काही इच्छा असेल
तर ती इच्छा फक्त तुम्हाला 1 ते 2 शब्दांमध्येच लिहायची आहे आणि एकच इच्छा एका पानावरती लिहायचं आहे. जास्त इच्छा तुम्हाला एकसाथ एका पानावरती लिहिता येणार नाहीत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे जे तमालपत्र आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि त्या पानाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला म्हणजेच 1 माळे तुम्हाला जप करायचा आहे. आणि 1 वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि 1 वेळेला गणपती बाप्पांच्या गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. बाप्पांसमोर बसायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे पान गणपती बाप्पांच्या समोरून उचलायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला कापूर प्रज्वलित करून त्या कापुरासोबत ते पान तुम्हाला जाळायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हे पान जळल्यानंतर त्या पानाची जी काही विभूती तयार होईल किंवा जे काही राख तयार होईल तर ती तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायची आहे आणि बाकी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर हा तमालपत्राचा उपाय जो आहे तर ते तुमचं नशीब बदलू शकतं. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या नक्कीच या उपायाने पूर्ण होतील. त्याचबरोबर तुमच्यावरती जर एखादं कर्ज आहे त्या कर्जापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे आणि कर्ज परत फेडायचं आहे पण कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्हाला या तमालपत्राचा बुधवारी एक उपाय करायचा आहे. बुधवारी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या संकष्टीला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. कारण बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि चतुर्थी सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तमालपत्र घ्यायचं आहे आणि 5 किंवा 7 या संख्येमध्ये तुम्हाला तमालपत्र घ्यायची आहेत. चांगली असायला हवी, ताजी किंवा हिरवी असेल तर अतिशय उत्तम. तर हे तमालपत्र घेऊन तुम्हाला नवग्रह मंदिरामध्ये जाऊन बुधग्रहाच्या मूर्तीला हिरवी आणि ताजी तमालपत्र अर्पण करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहेत. आता तुमच्या घराजवळ जर नवग्रह मंदिर नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे, नवग्रहाची जी काही चित्र आहेत किंवा जे प्रिंटआउट आहेत तर ते तुम्हाला काढून आणायचे आहेत आणि त्याची पूजा तुम्ही घरीही करू शकता. म्हणजे हा उपाय तुम्हाला घरी सुद्धा करता येऊ शकतो. कर्जमुक्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. जर खरंच तुम्ही कर्जामध्ये डुबलेला असाल आणि हा उपाय तुम्ही एकदा नक्की करा. उद्या केला तरीही चालेल किंवा बुधवारी तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत. तसेच तुम्ही व्रत करणार असाल तर हे व्रत तुम्हाला संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच सोडायचं आहे. म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राची पूजा करून हे व्रत सोडा आणि त्या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. तर उद्या चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे तर ती संध्याकाळी म्हणजेच रात्री 9:42 आहे. तर तुम्ही 9:42 चंद्राची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.